उद्धव ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्यांना ज्यावेळेस खरं तर नवनिर्वाचित नगरसेवक भेटायला गेले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं होतं की पुढचा महापौर आपलाच होईल. तर तेव्हा ना खूप लोकांनी त्याच्यावर ठाकरेंना ट्रोलही केलं होतं, त्यांना अंडर एस्टिमेट करण्याचा प्रयत्न केला होता. पण तू आता जसा उल्लेख केला की एसटीचं आरक्षण आलं, तर गमक इथं हेच आहे की एसटीचे जे दोन्ही उमेदवार आहेत मुंबई महापालिकेत ते दोन्ही ठाकरेंचे आहेत आणि दोन्ही ठाकरेंचे आहेत. त्याच्यामुळे जर त्या एसटी प्रवर्गासाठी जर ती मुंबई महापौर पदाची म्हणजे ते आरक्षण लागू झालं तर ते दोन्ही उमेदवार हे फक्त ठाकरेंकडे आहेत. त्यामुळे मग ठाकरेंचा महापौर होऊ शकतो ही जी भूमिका ठाकरे मांडतायत किंवा त्याला जी म्हणतात ना बातमी मागची बातमी किंवा एखाद्या स्टेटमेंट मागे काय दडलेलं असतं, कारण कुठलाही पॉलिटिकल लीडर असंच काही साधं एखादं वाक्य बोलून जात नाही, त्याला खूप मोठा अर्थ असतो, अन्वयार्थ असतो, तो खरं तर आपल्याला शोधता आला पाहिजे. आणि ते खरं तर त्या दिवशी जेव्हा ठाकरे हे बोलून गेले त्यावेळी भाजपच्याही काही नेत्यांनी खरं तर त्यांच्यावर टीका केली की ठाकरेंनी म्हणजे आपलं गणित बघावं, आपली परफॉर्मन्स बघावा आणि मग त्यांनी खरं तर महापौर पदाच्या स्वप्नावरती त्यांनी पुन्हा एकदा स्वप्नरंजन करावं. तर खरं तर तो एक अर्थ आहे आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं, कारण या घडीला भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल, यांच्याकडे जरी जास्त उमेदवार असले तरी महापौर पदाच्या आरक्षण सोडतीवर सगळं आहे.